कामगार दिनाच्या निमित्तानं ट्रॅक कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून स्थानिक कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित मार्शल कामगार युनियनच्या वतीनं औद्योगिक विकास मंडळ नाशिक कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं। कामगार आयुक्तालय, उपायुक्त कार्यालय, औद्योगिक कामगार सुरक्षा विभाग आणि कार्यकारी अभियंता यांच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध करत शेकडो कामगारांनी घोषणाबाजी केली। कामगारांच्या विविध मागण्या मान्य न केल्यामुळे संतप्त युनियननं आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पोलिसांच्या मध्यस्थीनं मुंडन आंदोलन तात्पुरतं थांबवण्यात आलंय। मात्र येत्या 8 दिवसात न्याय मिळाला नाही तर कामगार आयुक्त कार्यालय ते मुख्यमंत्री कार्यालय मुंबईपर्यंत चड्डी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मार्शल युनियनचे अध्यक्ष प्रशांत खरात यांनी दिला। नमस्कार, मी प्रशांत खरात, राष्ट्रवादी उपाध्यक्ष तसेच मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष। मागील 13 मार्च 2025 रोजी ट्रॅक कंपनीत कामगारांवर अन्याय होत होता। त्या दिवशी आम्ही युनियन लावलेली असताना युनियन लावण्याचा राग मनात धरून कंपनी मॅनेजमेंटने आमच्या कामगारांना, युनियनचे सदस्य असलेल्या कामगारांना कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं। कुठलीही पूर्वकल्पना न देता युनियन लावली, त्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय जाणीवपूर्वक कंपनी प्रशासन करत आहे। तर वारंवार आम्ही कंपनीच्या विरोधात, या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात आम्ही माननीय कामगार उपायुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे। तिथे आमच्या 4 मीटिंगही झाल्या, पण वेळ खाऊ पद्धतीचा कार्यक्रम चालू असून कामगार उपायुक्त वारंवार त्यांना लेखी अहवाल मागत आहेत। तुमचं जे काही म्हणणं असेल कंपनीच्या मॅनेजमेंटनी लेखी द्यावं, परंतु कंपनी मॅनेजमेंट वारंवार कामगार उपायुक्त यांना केराची टोपली दाखवत आहे। कुठल्याही प्रकारे लेखी अहवाल आणि लेखी उत्तर देण्यास तयार होत नाही। तरी देखील कामगार उपायुक्त कंपनी मॅनेजमेंटला पाठीशी घालण्याचं काम करून आम्हाला 20-20, 25-25, 1-1 महिन्याच्या तारखा देत आहेत। तरी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुंडन आंदोलन करणार होतो आणि आमचा आज कामगार उपायुक्त ते मंत्रालय मुंबई, मुख्यमंत्री कार्यालय येथे लॉंग मार्च काढण्याचा निर्णय होता, परंतु पोलिसांनी आमचं मन परिवर्तन केल्यामुळे आणि पॉझिटिव्ह तुमचं कामगारांना न्याय देऊ असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्यांना 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे। आणि कामगार सुरक्षा विभाग, PF विभाग, ESI विभाग आणि कार्यकारी अभियंता आणि प्रादेशिक अधिकारी यांनाही पत्रव्यवहार करून कंपनीचं बेकायदेशीर बांधकाम असेल, अतिक्रमण असेल, अनधिकृत पार्किंग असेल आणि कंपनीचे अनधिकृत वृक्षतोड असेल याबद्दलही तक्रार केलेली आहे, परंतु अद्यापही त्यांच्यावरही कुठल्या प्रकारे कारवाई झाली नाही। कामगारांचे ह्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर हे गार्डनिंग आणि हाऊसकीपिंगचं काम करू शकतात, परंतु हे कॉन्ट्रॅक्ट लेबर, कंत्राटी लेबर आमचे त्यांना मशीनवर काम दिलं जातं आणि त्यांना कुठलंही स्किल सर्टिफिकेट नसताना देखील त्यांच्या जीवाशी खेळ हे कंपनी मॅनेजमेंट करत आहे। त्यामुळे आम्ही कामगार उपायुक्तांना विनंती केलेली आहे की कंत्राटी कामगारांनी मशीनवर काम करण्यात तात्काळ बंदी घालण्यात यावी। अशा विविध तक्रारी करूनही यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही। त्यामुळे आज कामगार दिनानिमित्त आम्ही समस्त कामगार यांच्या वतीने आणि आमच्या मार्शल कामगार युनियनच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ह्या कामगार अधिकाऱ्यांचा, कामगार सुरक्षा विभाग, प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अधिकारी आणि कामगार उपायुक्त या सर्वांचा निषेध व्यक्त करतो। आणि कामगारांना जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या 8 दिवसात आम्ही कामगार उपायुक्त ते मुख्यमंत्री कार्यालय येथे आम्ही सर्व कामगारांच्या वतीने चड्डी मोर्चा काढण्यात येईल अशी मी शब्द सर्वांच्या समोर देतो। आणि 8 दिवसात न्याय न मिळाल्यास सर्वांनी चड्डी मोर्चासाठी जाणार आहेत असा आम्ही शब्द देतो। या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कामगारांच्या मागण्यांकडे प्रशासन गांभीर्यानं लक्ष देईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।